प्रवचन आणि सुंदर कीर्तन ऐकण्यासाठी शिवानंद आश्रम तमला या यूट्यूब चॅनलला अवश्य अस्तु श्रीमंगलानि भवन्तु ब्रह्मणो सुखकरता दुःखहरता
मावना कडरता नवे त्यागे आरतीले गोविंदा आजा येऊरापणा गेले नौका पेले उदे बोला मागे मोदी तुम जुमराता आणि किती मारते रती भो विचारा बदाता आणि असले निजला निजधरणी हो उदे बोला पुष्पांजलि समर्पयामि सदा नंदिता भवानी माता की जय अंबिका माता की जय दुर्गा माता की जय माता की जय दुर्गा माता की जय जगतपितरो वन्दे पार्वती परमेश्वरी त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून आजच्या हा नवरात्री उत्सव निमित्त मंगलमय प्रसंगी विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे चिखलीकर साहेबांचं आणि तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून स्तुती करणं देवीचा आराधन करता वेळेस आपण स्तुती करतो, त्यांच्या प्रशंसा करतो, त्यांचे गुणगान करतो,
फक्त गुणगान केल्यानंतर देवी प्रसन्न होईल असा सांगता येत नाही. त्याच्या अतिरिक्त पुरुषार्थ सुद्धा करावा लागेल. पुरुषार्थ केलेले व्यक्तीच प्रारब्ध तयार होते. एक गाठोडा निर्माण होतो, बांधून घ्यावा लागेल. ज्या वेळेला आपल्या हातामध्ये किंवा आपल्या शक्ती अनुसार आपल्या अंगी अनेक प्रकारचा दिव्यता आहे, त्या दिव्यताचा प्रयोगात्मक जो व्यक्ती करून घेणार आहे जीवनामध्ये, त्या व्यक्ती या वेळेला बी सुखी राहणार आहे आणि पुढेही सुखी राहणार आहे. भूतकाल, भविष्यकाल आणि वर्तमान काल. वर्तमान कालामध्ये ज्या वेळेला आपल्याला मिळालेले आहे, मिळालेले वैभवाचे सदुपयोग करून घेणं फार महत्वाचे आहे. तसं वेळाचा अभाव असल्यामुळं जास्त मी काही सांगू शकत नाही. तरी सुद्धा दोन गोष्टी आपल्याला दर दिवस श्रवण करण्याचा संधी या नवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला लाभत आहे. पशु पक्षी आपण पाहतो, कुठल्याही पक्षी साठवण करून ठेवत नाही, त्याचा आवश्यकता बी नाही. कारण ते पशु पक्षी बिमार पडत नाही, दवाखान्याला जायचं गरज बी नाही. अनंत प्रकारच्या अडीअडचणी यातना भोगणारे जीव, मनुष्य प्राणी, डिप्रेशन मध्ये जाणारे जो प्राणी म्हटलं तर मनुष्य आहे. टेन्शन, तेवढा टेन्शन कुठलेही प्राणी घेत नाही, तेवढा टेन्शन मनुष्य घेतो. म्हणून ह्याला बीपी, शुगर, अनेक प्रकारच्या बिमारी ह्याला घेरतात. असो, एक प्रकारच्या सदावकाश आम्हाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले असतात. ते देव आपल्याला आपल्या हातामध्ये दिलेले असतात. त्या वस्तूचा उपयोग कसं करावं आपल्या हातामध्ये असते. म्हणून कालच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं, भाग्य बनवून घ्यायचं असते. आलं का लक्षात? भगवान भाग्य बनवित नाही, भाग्य आपणच बनवावं लागतं. कोणत्या पद्धतीनं? एक वैभवाचा छोटासा उदाहरण देऊन मी विराम देणार आहे. साहेबांचं उपस्थिती असल्यामुळं आणि त्यांच्या कार्य पाहून आम्हाला आनंद वाटल्यामुळे हे गोष्टी मला बोलावं लागतं. कारण या वातावरणामध्ये कोणाचं स्तुती करणं म्हणजे सुद्धा कठीण आहे. म्हणून देवीच्या स्तुतीशिवाय दुसऱ्याचं स्तुती होत नाही. आणि जो व्यक्ती शुद्ध कार्य करत असणार आहे, त्या व्यक्तीचा स्तुती नको म्हटलं तरी बी होणारच आहे. आलं लक्षात? ते झाकून शकत नाही. तसं सत्ता एक वैभवामध्ये, पूर्वी काळामध्ये एक राजवैभव होतं. पहिले इलेक्शन होत नव्हतं, मतदान नव्हते त्यावेळेला. ತಿರುಗನಿರುವ ಊರ ಮುಂದೆ ಮುರುಕು ಧರ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಒರಗುತ್ತಿರಲು ಒಂದು ಕನಸು ಕಂಡೆ ನಿಂತೆನೆ. एक प्रकारचे सुविधा राहत होतं. सांगू, एक हत्ती राहत होते. हत्तीच्या सोंडामध्ये माळ दिलं, त्यांच्या गळ्यात ते माळ पडलं, ते राजा घोषित करत होते. त्या पद्धतीनं एक देश, एक वैभव सांभाळण्यासाठी एक व्यक्ती निवडायचा असेल तर माणसं निवडायचं नाही. आणि या पद्धतीचा सुविधा असल्या कारणानं राजवैभव स्वीकार करण्याकरता सगळे लोक मागे सरकत होते. मी राजा होतो म्हणून कोणी म्हणत नव्हते, भीत होते राजा होण्यासाठी. कशा करता? तिथं एक नेम होता. जसं 5 वर्षाच्या काळाच्या नंतर जसं इलेक्शन पिरियड येत असतो आणि नंतर निवड होतो, निवडल्यानंतर आपण राजा घोषित करतो, त्या पद्धतीनं 5 वर्ष तो आनंदानं जीवन व्यतीत करत नव्हते ते राजा. 1 वर्ष आनंदानं राहत होते,
दुसरा वर्ष त्याला बीपी तर होत होता, नाही तर शुगर तर होत होते. तिसरा वर्ष टेन्शन मध्ये पागल तर होत होते. 5वा वर्ष पर्यंत त्यांनी जीवन जगणं म्हणजे भयंकर कठीण होत होतं. तर जगून राहिला तर तिथं एक नेम होतं आणि एक मोठा नदी म्हणजे नदीच्या पलीकडे एक मोठा जंगल. त्या जंगलमध्ये ते राजाला सोडून येत होते. तिथं क्रूर प्राणी त्याला खाऊन टाकत होते. लक्षात आलं का? राजा कशासाठी होऊ नये म्हणून भीती वाटत होती त्यांना. 5 वर्षाच्या नंतर आमच्या मृत्यू होणार आहे असं म्हणून त्या व्यक्तीला एक प्रकारच्या भीतीमुळं 1 वर्ष तो आनंदानं थोडा राहत होता. 1 वर्ष गेला, आता शिल्लक 4 वर्ष राहिले म्हणून टेन्शन यायचा. टेन्शन मध्ये त्याला शुगर व्हायचे, टेन्शन मध्ये त्याला बीपी वाढायचं, अनेक बिमारी त्याला घेरायचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा एक नेम असल्यामुळं राजा होण्यासाठी सगळे भीत होते. तर एक समय असा आला, एक युवक त्याने म्हटलं मी राजा होणार आहे. काही पागल झालास का? 5 वर्ष जगायचे तुला? नाही नाही, मला राजा व्हायचंय म्हटलं. घोषित झाले राजा. आता एवढं खुशी खुशीनं राजा होण्यासाठी मी पुढे आलेले आहे असं म्हणून इतका आनंदित राहिला तो व्यक्ती. जसं जसं वर्ष लोटत चाललंय त्यांच्या खुशी वाढत चालले. 5 वर्षाच्या नंतर सर्वे रडत होते, कारण एवढा त्यांनी काम छान केला होता. हे राजा निरंतर राहिला असला तरी सुद्धा आम्हाला काही त्रासदायक नाही, यांना जंगलमध्ये सोडायचं नाही म्हणून सगळं काही लोक म्हणत होते. परंतु नियमाचं उल्लंघन करता येत नव्हतं. तर खुशी खुशीनं त्यांनी सांगितलं काही टेन्शन घेऊ नका म्हणून खुशी खुशीनं ते जहाजमध्ये नावमध्ये त्यांनी बसलं जाऊन टोकरीमध्ये. काही लोक सोडण्यासाठी निघाले. बरेचशा लोकांच्या चेहऱ्यावरती काय होतं? दुःख होतं. तरी सुद्धा राजा मात्र एकदम खुश होते. त्यावेळेला एकच टोकरी गेलेली नाही, त्याच्या पाठीमागे एक 5-50 टोकरी निघाली. टोकऱ्या म्हणतात तुम्ही नाव निघाले पाठवायला. कोणाच्या मुखावर खुशी नाही. राजाला सोडून कोणी खुशी व्यक्त करत नाही. लक्षात घ्या मी काय सांगत आहे हे. आणि त्या किनारीला गेल्यानंतर एक 2 व्यक्ती उभा राहिले होते. जसे लेकरं येऊन सगळं फुलाचा माळ जसं दम दम दन आम्हाला टाकले तिथे येऊन 70 केले त्या पद्धतीनं फुलाचा माळ वगैरे घेऊन ती उभा आहे. गेलेले लोक म्हणाले हे कोण आहे? हे माझ्या सैनिक आहे म्हटलं. इथं कस काय? पुढे पाहत चला म्हटलं. 5-50 जे लोक आलेले होते सर्वांसाठी व्यवस्था केलेले होते त्या ठिकाणी. घोडा हत्ती वगैरे सगळं व्यवस्थित सर्वांना बसून निघालं. ज्या ज्या ठिकाणी हे जाणार आहे सगळं गार्डन केलेले होते, सिमेंट रोड बनविलेले होते. आणि पुढे गेल्यानंतर मोठा राजवाडा दिसला. दंग झाले लोक. हे कस काय? हे काय स्वप्न पाहतो? हे काय आहे? तुम्हाला प्रवचन देतो चला म्हटलं. सर्वांना घेऊन जाऊन त्या ठिकाणी बसून काही गोष्टी बोललो. मी दुसरा वैभव 5 वर्षाच्या काळामध्ये हे जंगलला मंगल केलेले आहे. या ठिकाणी मला काही भीती नाही. या ठिकाणी माझा दुसरा एक राजवैभव या ठिकाणी निर्माण केलेले आहे. तुम्ही आरामशीर सोडून जाऊ शकता. मी आनंदाने या ठिकाणी राहणार आहे असं म्हणून त्या ठिकाणी घोषणा केला. लक्षात आलं का तुम्हाला? 5 वर्षाच्या नंतर ज्यावेळी आम्हाला अडचणी येणार आहे त्या व्यक्तीला कळाला होता. म्हणून ज्या ठिकाणी यांना सोडून यायचं होतं त्यावेळेला पूर्वीच त्यांच्या तयारी त्या ठिकाणी केलेले होते. हे हुशार व्यक्तीचं काम आहे. त्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण टोटल सुविधा त्या ठिकाणी केल्यामुळं त्या ठिकाणी घोषणा झाला जोपर्यंत राजा तुम्ही जिवंत राहणार आहे या ठिकाणी तुम्ही राजा राहणार, त्या ठिकाणी सुद्धा राजा तुम्हीच राहणार. दोन्ही वैभव तुम्हीच सांभाळणार. लक्षात आलं का? म्हणून आपला हातामध्ये
भाग्य बनवून घेण्यासाठी आपल्या जवळ वेळ भगवंताने दिलेली आहे. खालं पिलं मस्त मजा केलं गेलं काही कामाचे नाही. आणि अंतकाळामध्ये आपल्याला दुःख होऊ नये म्हटलं तर काय करावं? काय करावं? आई विचारले म्हणे, एक मित्राला घेऊन आला होता, आई मला गावाला जायचंय, माझ्यासोबत एक मित्र आहे, त्याकरता मातीत टाकण्यासाठी 2 रोटी बांध आणि पोटात टाकण्यासाठी 2 रोटी बांध म्हणले. मातीत टाकण्यासाठी 2, पोटात टाकण्यासाठी 2. ठीक आहे बाळ म्हणतो. 2 ते हे बांधून दिले त्याने. पहिले हॉटेल वगैरे काही नव्हतं ना त्या वेळेला. हा आता सोबत घेऊन जावं लागत होतं पहिले. रोटी शेताला सुद्धा रोटी घेऊन जात होती. आता हिरवंड गाडीवर बसतात, धारर दिवशी जायचं, अजून फार दिवशी यायचं, हॉटेलमध्ये खायचं आणि तिकडून निसटायचं, घरला सुद्धा पाऊल ठेवायचं, असं वेळ आले. तो मित्राला वाटला मातीत टाकण्यासाठी 2, पोटात टाकण्यासाठी 2 रोटी, हे काय भानगडी काय? थोडं पाहतो. कसंही त्यांच्या सोबत जायला पाहिजे होतं, त्याने गेलं. जाता जाता भयंकर भूक लागली. भूक लागल्यानंतर 2 रोटी त्यांना दिले. 2 रोटी त्यांनी खाल्लं शिस्त खाऊन. दोस्त विचारलं, मातीत टाकण्यासाठी तुम्ही रोटी म्हटले होते, ते मातीत कुठं पडलं? त्यावेळेस त्याने सांगितले, 2 रोटी जे तू खवलालास की नाही, हे माझ्या पोटात पडलेले आहे. मी जे स्वतः खातो ना, उद्या सकाळी मातीत ठेवणार आहे. लक्षात आलं का? ज्या वेळेस स्वतःसाठी सगळं करून घेतो ते मातीमध्ये जाणार आहे. ज्यावेळेस सगळ्या जगासाठी, लोकांसाठी, जनसेवा ही ईश्वर सेवा आहे, हे भावना जो व्यक्ती बाळगणार आहे त्यांचे पुण्य म्हणून पोटामध्ये जाणार आहे. या ठिकाणी जे तुम्ही सेवा करत आहे ना, हे तुमच्या अंतःकरणामध्ये भिडणार आहे, पुण्याचा साठवण होणार आहे. म्हणून त्यांना समजून सांगायचं होतं त्या पद्धतीनं. साहेबांचा मोठा कार्य आहे. तर आता मी वरी आठवण काढलं होतो. वरी बोरी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मोठा विकास त्या ठिकाणी झालेले आहे. माझा योगा कार्यक्रम साहेब त्या ठिकाणी निरंतर मी त्या ठिकाणी करत आहे, म्हणून त्यांना आठवण करून दिलं. असा अशुद्ध अंतःकरणाला जो व्यक्ती सेवा करणार आहे, त्यांच्या सेवाचे जो फळ त्यांच्या पदरामध्ये पडणारच आहे, हे भावना व्यक्त करून साहेबांच्या जीवनामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य भगवंत कृपा करावं एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबदे नमः पार्वते शिव हर 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 महादेव हर हर महादेव हर महादेव. ओम नमः शिवाय. देवीचा प्रसाद भरपूर आहे.